म्हणलं कसला आवाज येतो एवढा? अगं ते कपाटाचं दार उघड होतं ना, ते हवेने आपटत होतं त्याचा आवाज होता. बाई म्हणजे एवढूशा खिडकीमधनं हवा येतीन दरुजा आपटतोय? काय मेळ बस ना, काही मेळ लागतोय का गोपाळ? हा, दरुजा वाजत होता म्हणे. काय चाललंय रे नेमकं? अगं छोटी आई, काय झाले माहिती का, घरामध्ये घुस आलेली आहे मोठी. ती सगळे गोंधळ घालते घरामध्ये, इकडं घुस तिकडं घुस. तू एक काम कर, ती तिच्याकडे लक्ष ठेव आणि आले तर मला सांग, मी हा जेवण करतो. हा, आणि सांभाळून बरं का, ती अंगावर बिंगावर येते एकदम. ओय गोपाळ, हाय का आता? मला जेवायचंय, असली कामं करत बसू का मी? उंदरण घुशी तूच बघ तुझं चल. काय ग, एवढी फरा त्याच्या मागणं केली आणि काय केलं? नाही मी काय म्हणलं का, कसला आवाज आहे जरा जाऊन बघून यावं. हा कशाचं घेतल्या? हा, अहो ते गोपाळच्या खोलीमध्ये ती एवढीशी खिडकी आहे ना, तर त्या एवढूशा खिडकीमधनं भसा भसा वारा येत होता आणि त्यामुळे कपाटाचं दार दणादणा लागत होतं असं यो म्हणतोय. काय खिडक्या तर इथं पण आहेत, इथं वाऱ्याचं नाव नाही. अरे पण हिथं वारं नाही, तिथं येत असल. आणि आता काय वाऱ्याने तुला विचारून यायचंय बरं? हे बघा, जेवा समद्यांनी शांतपणे, आणि आता नको ती विषय काढू नका, जेवा. गोपाळ, त्यो घाव तिथं कोणी मारला रे? हा, कोणी कोयता मारलाय तिथं? मी पहिल्यांदाच वारा बघितला तुमच्या बरोबरती, मला नाही माहिती. आता ती कसं झालं याचं मी काय सांगू शकत नाही, पण हा बाबा लहान पोरं खेळताना काहीतरी लागलं असेल त्यांच्याकडनं, अशी शक्यता नाकारता येत नाही. नाही पण आम्ही घरातनं जाताना तो वार काय नव्हता तिथं. आणि मला तर वाटतं ना, कुणीतरी मारायला घरात शिरलेला असणार आणि तो वार चुकून त्या दरवाजावर बसलाय. हा, आणि पोरांचं म्हणशील तर पोरं घरात होती का? लग्नाला गेलती ना तू, आणला आलीच घरात होता. कोणी केलं द्वार? आप्पा बरोबर बोलतायत. अरे उगाच नाही, अनुभवाने बोलतोय मी. अरे मी जर पोलिसात असतो ना, ते तुझ्याला जामकरला जमत नाही ना, ते सगळ्या केसेस मी सोडवल्या असत्या. तर होय का? मग यो घाव कुणी केलाय ते सांगा. गोपाळ, आप्पा, गोपाळ खरं सांग, तुला काहीच माहित नाही याच्याबद्दल? अहो आप्पा, मला खरंच माहिती नाही, तर माहिती असं सांगितलं नसतं का? हा तर मोठा हरिश्चंद्र नाही का तू? माहिती असती तर सांगितलं असतं. मी सांगते ना, ह्याच मुडद्याने वार केला असल. आपण सगळी नव्हतो ना, तर ह्याला मोकळंच रान मिळालं. तरी म्हटलं, अजून कसं नाही बोललात तुम्ही? तुम्हाला ना माझ्या लेकांना बोलल्याशिवाय ना आणि काय गॉड लागतच नाही. अगं मला आहे ना, त्याचं नाव काढलं की सगळं तोंडच कडू होतंय माझं. मला तर काय वाटतं माहितीये का, आपले दुश्मन काही कमी नाहीत गावामध्ये. लांबचं सोड, तू नात्यातच आहेत ना. कुणीतरी आपल्याला मारायला घरात घुसलेला असणार, आपण कोणीच घरात नाही म्हणल्यानंतर ना रागाने त्यांनी ना त्या दरवाज्यावर वार केला असणार. ए बाबा गोपाळ, तुम्ही जरा दुकानात जाताना जपून जात जावायच. हा, काय माझ्यावरचा राग तुझ्यावर निघायला नको, जसा त्या लालीच्या आईवरती वार झाले तसं. काळजी घे. साहेब, सगळ्या पोलिसांना पट्टा मिळतो. मला पण मोठं तुमच्यासारखं पोलीस व्हायचंय. चांगलंय, तुझ्यासारखा इमानदार खरं बोलणाऱ्या व्यक्तीची गरज आहे पोलीस खात्याला. खोटं बोलणारे, लपवाछपी करणारे नको आहेत पोलीस खात्याला. काही गरज नाही आहे त्यांची. नीट वागायचं, प्रामाणिकपणे वागायचं. हो साहेब. जाऊन झोप, हे नीट ठेव. हो. साहेब, हंतरून ठेवले. ऐका ऐका,
काय झालं साहेब? काही सांगणार आहात की अशीच लपवा छपवी करणार आहात तुम्ही? कशाबद्दल? का येतात तुमच्याकडे ते नवरा बायको, ती लाली आणि तिचा तो गोपाळ नावाचा टेलर नवरा? हे दोघं माझ्या घरात येत होते. हे साहेबांना कसं काय कळलं? कळतं, पोलिसांना सगळं कळतं. फार काळ गोष्टी दडवून ठेवता येत नाहीत पोलिसांपासून. कधी ना कधी सत्य बाहेर येतं. इन्स्पेक्टर मार्तंड जामकर सत्य कसं वधवून घेतात एकदा त्या गोपाळ नावाच्या टेलरला विचारा. आमचा हात कसा आहे ते. साहेबांना सगळं सांगून टाकू का? नाही, नको. मी पैशासाठी. 3 लाख रुपये घेतले ना? हो साहेब. गंमत गेली मी. अशी गंमत करत असतो मी अधून मधून. साहेब पण तुम्ही समजताय तसं काही नाहीये. लालिताईंशी फक्त माझी भेट झाली होती, मग मैत्री झाली, बाकी काही नाही आहे. विश्वास ठेवतो. बाय. येते. ऐका संपदा. साहेब, शालिनी. तेच, संपदा नावाची शालिनी. नुसती निखळ मैत्री असेल तर ठीक आहे, पण कुठल्या चुकीच्या कामात सहभाग असेल ना तर बाय साहेब. किती ती तडफड. बाहेर घ्या. कशाला पाहिजे तडफड सांगा बरं. जेवढी बसा इथं. कशाला त्रास करून घेता लादीची. पैसे कुठे तेवढं सांगा म्हणजे झालं की आपलं. भूक लागली असेल ना, काय खाल्लं पण नाही तुम्ही, पाणी पण नाही प्यायला. पाणी देतो, थांबा तुम्हाला. 1 मिनिट थांबा.